नमस्कार माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो, सीमाताई न्यूज मध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। बहिणींनो, केवायसी मध्ये झालेल्या चुकांमुळे लाखो बहिणींचा हप्ता थांबला आहे। लातूर, धुळे आणि यवतमाळ सारख्या जिल्ह्यांमधून धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे। पण दुसऱ्या बाजूला एक मोठी आनंदाची बातमी सुद्धा आहे। संजय गांधी निराधार योजनेचे पैसे आज खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। हे पैसे कोणाला मिळाले आणि तुमचा थांबलेला हप्ता कधी येणार हे सर्व आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। बहिणींनो, केवायसी मध्ये चुका झाल्यामुळे अनेकांचे पैसे बंद झालेत। लातूरमध्ये जवळपास 71,000, धुळेमध्ये 71,484 आणि यवतमाळमध्ये 58,000 बहिणींचा लाभ थांबवण्यात आलाय। इतर जिल्ह्यांची सुद्धा अशीच परिस्थिती आहे। जर तुमची सुद्धा केवायसी चुकली असेल तर लगेच तुमच्या अंगणवाडी सेविकेशी संपर्क करा आणि दुरुस्ती अर्ज भरा। ज्यांचे नाव पहिल्या टप्प्यात आहे त्यांचीच केवायसी आता दुरुस्त होऊ शकते। ज्यांचे पैसे अडकलेत त्यांना 3,000 रुपये एकत्रित मिळण्याची शक्यता आहे। एक मोठी आनंदाची बातमी म्हणजे आज 31 जानेवारी 2026 रोजी संजय गांधी निराधार योजनेचे वितरण सुरू झाले। दिव्यांग आणि निराधार बांधवांच्या खात्यात 2,500 रुपये जमा झाल्याचे मेसेज येत आहेत। हे वितरण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जलद गतीने सुरू आहे। पण लक्षात ठेवा, लाडकी बहीण योजनेचे पैसे अजून सुरू झालेले नाहीत। त्याचे वितरण कधी होईल त्याबद्दल आम्ही तुम्हाला पुढे सांगणार आहोत। लाडकी बहीण योजनेच्या 19व्या हप्त्याची वाट पाहण्यासाठी बहिणींना थोडा वेळ थांबावे लागणार आहे। आदिती तटकरे यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे केवायसी दुरुस्ती नंतरच थांबलेले पैसे मिळणार आहेत। सरकार सर्व जिल्ह्यांचे नियोजन करत आहे, ज्यामुळे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला तुमच्या बँक खात्यात आनंदाची बातमी मिळू शकते। तोपर्यंत तुमचे बँक खाते आणि केवायसी स्टेटस तपासून घ्या। तर माझ्या लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आज निराधार योजनेचे पैसे मिळाले आहेत का आणि तुमचा हप्ता कोणत्या जिल्ह्यातून थांबला आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच खऱ्या आणि वेगवान बातम्यांसाठी सीमाताई न्यूजला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा। मी पुन्हा भेटेन एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।